नर्सेसच्या या आंदोलनाला, परिचारिका संघटनाच्या आंदोलनाला कसा नेमका प्रतिसाद मिळतो आपण जाणून घेऊया। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, आज मोठ्या प्रमाणामध्ये परिचारिका आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेतच आणि त्याचबरोबर आज डॉक्टरांचा सुद्धा संप आहे। होमिओपॅथिक डॉक्टर विशेषतः या संपामध्ये सहभागी आहेत, मात्र सर्वच वैद्यकीय संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला। काय नेमके याचे सगळे परिणाम आता दिसून येत आहेत? अनुपमा, खरं तर या संपाचा परिणाम जो आहे तो थेट वैद्यकीय सेवेवर पडताना पाहायला मिळतोय। 24 तासांचा हा बंद जो आहे तो या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे BHMSचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी मॉडर्न ऑफ फार्मा जे सर्टिफिकेट प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत, त्यांची जी स्वतंत्र नोंदणी जी आहे ती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी करण्याचा आदेश जो आहे तो काल राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे आहे काल ते रात्री पुकारण्यात आलेलं आहे। काल रात्री सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशनचे जे पुणे शाखेचा विभाग आहेत त्यांनी हे रात्री पत्र काढलेलं आहे आणि त्या 24 तासांचा हा संप आहे त्यांनी या ठिकाणी पुकारलेला आहे। हा संप जो आहे तो जवळपास महाराष्ट्रभर लागू सुद्धा असणार आहे। पुण्यामध्ये पण आणि नाशिकमध्ये पण मोठ्या प्रमाणात या संपामध्ये डॉक्टर किंवा परिचारिका आहेत त्या या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता वैद्यकीय सेवेवर होतोय। ही जी नोंदणी आहे किंवा त्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यासाठी हा संप या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत अनिश्चित काळापर्यंत हा संप चालू शकतो अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की आता आरोग्य सेवा सुरळीत चालण्यासाठी काही स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी राबवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या संपामुळे वैद्यकीय सेवेवर थेट परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळेल। ठीक आहे, धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।